काही लोक अशी असतात ज्यांच्यात मैपणा खूप जास्त असतो। दरवेळी ते आपलीच लाल करून घेतात। म्हणजे काही जण अशी आहेत जी म्हणतात माझी पिण्याची कॅपॅसिटी प्रचंड आहे, तुम्ही आजकालची बिटुकणे माझी काय बराबरी करतान। एक अशीच ही घटना आहे। एका लग्न समारंभात लग्नाच्या एक दिवसाआधी लग्नाची जय्यत तयारी चालू होती आणि गावातीलच नाद असलेले काही मंडळी पत्ते खेळण्यात व्यस्त होते। त्यांच्यात 4-5 तरुण गरम रक्ताचे होते। त्या जुगारी ग्रुपमधून एक ज्येष्ठ अति नाद असलेला व्यक्ती होता। त्याने विजय नावाच्या एका तरुणाला झाडावर चढवलं, म्हणाला आत्ताच 2000ची मारून आलो, तुम्ही आत्ताचे किडे माझी काय बरोबरी करतान। असं ऐकून विजय हा तरुण फुगला। त्याला वाटलं आपली 4 चौघात बदनामी होत आहे, ह्या म्हाताऱ्याला त्याची अवकात दाखवावी लागेल। आणि या अवघ्या 21 वर्षीय तरुणाने स्वतःच्या हाताने स्वतःचीच मारून घेतली। खिशातून 10,000चा बंडल काढला, देशात पिल्या जाणाऱ्या सर्वात महागडे ब्रँड मागवले। 10,000त केवळ 5 बाटल्या आल्या। त्या लोकांनी विजयला उत्सुक करण्यासाठी 8-10 लोकांचा रिंगण बनवला आणि त्या नाद असलेल्या म्हाताऱ्याला मधात बसवलं आणि हा पठ्ठ्या जेच गटागट विदाऊट पाण्याची मारायला लागला। 5 विविध ब्रँड कंपनीच्या बाटल्या संपुस्तर गडी थांबलाच नाही। 5 बाटल्या संपल्या, तो म्हाताऱ्याला डिवचत होता। पुष्पा हिरोसारखा म्हणाला, बघ रे म्हाताऱ्या, याला म्हणतात असली ब्रँड, तू काय ज्ञान पाजितो आम्हाला। पण मित्रांनो, ही घटना विनोदी नाही। 15 ते 20 मिनिटांनी विजय हा दुसऱ्यांची खिल्ली उडवत होता आणि अचानक त्याने हपकी खाल्ली, जागेवर पाय घसरायला लागला। अख्ख्या लग्न घरात गोंधळ उडाला। त्याला कोलार जिल्ह्यातील खासगी रुग्णालयात तातडीने हलवण्यात आले। दरम्यान डॉक्टरांनी उपचार सुरू करायच्या आधीच तो ढगात गेला, त्याची प्राणज्योत मालवली आणि अशा प्रकारे या तरुणाने आपल्याच हाताने स्वतःची मारून घेतली। कर्नाटकच्या कोलार जिल्ह्यातील घडलेला हा संपूर्ण प्रकार। विजय नाव असलेल्या या 21 वर्षीय युवकाने 10,000 रुपयांच्या पैजेसाठी म्हणजेच शर्यत लावून विविध ब्रँड कंपनीच्या 5 बाटल्या फुल दारू, ती सुद्धा विदाऊट पाणी, आणि 25 मिनिटातच त्याचा जीव गेलेला होता। उग घरच्यांना तसल्लीसाठी त्याला रुग्णालयात हलवण्यात आले होते, तो आधीच मृत्युमुखी पडला होता। एका निव्वळ जुगारी असलेल्या म्हाताऱ्याने काही तरुणासमवेत ही पैज लावली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली। कार्तिकने आपल्या मित्रांना व्यंकटा रेड्डी, सुब्रमण्यम आणि इतर 3 जणांना सांगितले की तो 5 फुल बाटल्या सरळ पिऊ शकतो। त्यावर व्यंकटा रेड्डीने त्याला जर 10ची दारू पेली तर 20,000 देण्याचे आव्हान दिले। कार्तिकने दारू पिऊन दाखवले, पण काही वेळातच त्याची प्रकृती गंभीर झाली। त्याला कोलार शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालेला होता। मयत विजय या तरुणाने ज्या बाटल्या घेतल्या त्या आपल्या देशातील सर्वात महागड्या दारू समजल्या जातात, तेही वेगवेगळ्या ब्रँड कंपनीच्या होत्या। पण विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे त्यात काहीतरी लिमिट हवा ना, तो नुसता कोरडीच दणकवत होता। नुकतंच 8 महिन्यापूर्वी या तरुणाचं लग्न झालं होतं अशी माहिती मिळाली। अर्ध्या तासातच कसं जिकळचं तिकळं झालं। नक्कीच दुर्दैवी अशा प्रकारची ही घटना आहे। मित्रांनो, खबरदारी घ्या। ही घटना केवळ बेफिक्रीने घेतलेल्या पैजांचा धोका नव्हे, तर दारूच्या आरोग्यावर होणारा परिणाम दर्शवते। पोलिसांचा तपास सुरू असून आरोग्य तज्ज्ञ वारंवार आपल्याला सांगतात की दारूपासून लांब राहणे हे सुरक्षित आरोग्यासाठी उत्तम पर्याय आहे। अशा या मन विचलित करणाऱ्या घटनेबद्दल तुमचं काय मत कमेंट करून नक्की सांगा। आपल्या मराठी चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करणे अजिबात विसरू नका।